स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला मंगळवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आलेले आहे. आपण संकष्टी चतुर्थी छानच साजरी केली असावी. त्याचप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती होती, तीसुद्धा अगदी जोराशोरात महाराष्ट्रामध्ये का सर्वच ठिकाणी खूप छानपणे साजरी करण्यात आली. मंगळवार गणेशजीचा वार, हनुमंताचा वार, मंगळाचं वर्ष आहे. त्यामुळे आपल्याला हनुमंताची भक्ती तितक्याच निष्ठेने करायची असते. जिथे निष्ठा असते तिथे सत्य असतं, तिथे सत्य असतं तिथे ताकद असते. आणि आपल्याला ताकद देणारा, शक्ती देणारा देव आहे तो हनुमानजी. आपल्याला प्रत्येक संकटामध्ये आपण प्रत्येक संकटात धाव घेतो हनुमंतांची, आणि आपण त्यांना विनंती करतो की आपले कष्ट दूर करा. गणपतींना आपण फूल व्हायचं आहे, दुर्वा व्हायचा आहे, लाल सिंदूर व्हायचा आहे, कारण सिंदूर हा गणपतीला आवडता आहे. त्याचप्रमाणे हनुमंतालाही आवडता आहे. तुम्हाला ती गोष्ट माहितीच असेल की हनुमंताने आपल्या पूर्ण शरीराभर सिंदूर लावला होता का, तर त्याला रामाला आवडतं म्हणून. आणि ते म्हणाले जिथे जिथे सिंदूर आहे तिथे माझा राम आहे. आणि अशाच कथेने आपण हा सिंदूर गणपतीला अर्पण केला तर गणपती खुश आहे, कारण त्यांच्या आरतीमध्ये पण आहे सिंदूर लाल चढावे त्याची मुख. त्याच्यामुळे सिंदूर किंवा कुंकवाचं खूप महत्त्व असतं मंगळवारच्या दिवशी. आणि मंगळवार असल्यामुळे आणि मंगळाचं वर्ष असल्यामुळे लाल रंगाचा सिंदूर तुम्ही अर्पण करा, किंवा त्याची तुम्ही एक असा छोटासा कुंकवाचा ढेर करा आणि त्याच्यात 1 रुपया आणि थोडे तांदूळ आणि फूल वाहून तुम्ही तिची पूजा करा. त्याचप्रमाणे कुलदेवतेला सुद्धा लाडू, तूप, हळद वाहा, तांदूळ वाहा, त्याच्याने तुमची कुलदेवता खुश राहते. मंगळवार असल्यामुळे तुम्ही हनुमंताच्या मंदिरात जायचे, चमेलीचा तेलाचा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे रुईच्या पानांची तुम्ही त्यांना हार लावू शकता. त्या हारावर राम राम लिहा, खूपच तुम्हाला पान खायचं, गोड पान असतं ते तुम्ही हनुमंतांना अर्पण करा, त्यांना खूप आवडतं. तुमच्या इच्छा बोला. त्याचप्रमाणे गुप्तदानामध्ये माचीस द्यायचं आहे, आणि तुम्हाला दान द्यायचं झालं तर मीठ तुम्ही दान द्या, किंवा अजून तुम्हाला काय असं मोदक, लाडू, तुम्हाला बुंदीचे लाडू जर देता आले तर बुंदीचे लाडू द्या. काही नाही जमलं तर चणे आणि गुळाचा प्रसाद तुम्ही अर्पण करा. हनुमंतांना ह्या सगळ्या गोष्टी फार आवडतात. आणि मंगळाचं वर्ष असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या वस्तू किंवा हे सगळे दान आपल्या ग्रहांना चांगलं करण्यासाठी, किंवा आपण मंगळापासून सुरक्षित राहण्यासाठी, त्या संकटांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपण हे दान करू शकतो. घरामध्ये तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावा. देवा आपल्या मंदिरामध्ये, घराच्या मंदिरामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावा. घराच्या बाहेर तेलाचा दिवा लावा, दक्षिणेला लावा. आणि आपले पितृ तिथे वास करत असतात, पण पितृंची सुद्धा तेवढीच सेवा केली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही मंगळाचा दिवस तुम्ही साजरा करू शकता. तुम्ही जमेल तसं तुमच्या पद्धतीने, तुमची इच्छेने तुम्ही दान करा, पण करा. श्री स्वामी समर्थ.